नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज। राज्यातील पूर्व भागामध्ये गारपिटीचा रडार आणखीन 2 दिवस कायम राहण्याची शक्यता दाट आहे। आपण आता जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती पाहूयात। नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर तसेच भंडारा वगैरे भागामध्ये आज आणि उद्याच्या दिवस म्हणजे 18 मार्च आणि 19 मार्च सर्वाधिक जोर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पालम वगैरे परिसरात सुद्धा घटना मात्र काल गहू भिजणं अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत। पण शेतकरी बांधवांनो, 2 मार्च रोजी दिलेल्या रिपोर्टनुसार हे वातावरण सक्रिय झालेले आहे। त्यानंतर सुद्धा आपण वातावरण बदलाचे चांगले अपडेट तसेच नांदेड लातूरच्या बॉन्ड्रीलगतच्या भागांना सुद्धा गारपिटीचा इशारा तसेच मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा सुद्धा दिला होता। पण शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही, त्यामुळे स्थानिक वातावरणाचा अलर्ट ज्या कोणत्याही शेतकऱ्याला THFS कडनं मिळत असेल ती माहिती पुरवण्याचा मदत करत चला। आज जे आहे 18 मार्च नागपूर तसेच भंडारा वगैरे भागामध्ये पावसाचा जोर काही कमी अधिक प्रमाणात राहील। मात्र उद्याची 19 तारीख जी आहे ती सर्वाधिक जोराची तारीख राहण्याची शक्यता देखील तितकीच दाट आहे। यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर तसेच आणखीन काही भाग आहे तो जो निदर्शनात येईल तो सांगण्याचा प्रयत्न करतोय। तो म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच वर्ध्यापर्यंत ह्या पावसाची मजल आहे। अमरावतीच्या सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये उद्या पावसाची शक्यता चांगल्या प्रमाणात राहील। मित्रांनो, वारे जर जोराने वाहत असतील तर गारपिटीचा रडार हा कमी प्रमाणात असतो। दिवसभर जर वारे कमी दाब म्हणजे आणखीन कमी राहील तर रात्री 100% ह्या भागामध्ये गारपीट होण्याचं प्रमाण अधिक राहतं। हे आपण नेहमीच्या अपडेटनुसार शेतकऱ्यांना सांगत चाललेलो असतो। लातूर वगैरे भागात किरकोळ ढगाळ वातावरण होईल। नांदेडपर्यंत ही मजल येऊ शकते, त्यामुळे किनवट भाग, धर्मापूर भाग तसेच यवतमाळचा पूर्व भाग, वर्धा यवतमाळचा पूर्वेकडील भाग तसेच अकोला सुद्धा पूर्वेकडील भागातल्या शेतकऱ्यांनी उद्याच्या दिवस म्हणजे 19 ते 20 तारखेपर्यंत अलर्टवरती राहायचं आहे। 20 तारखेनंतर हे वातावरण कमी होईल, पण ते किती दिवसासाठी कमी असेल हे देखील आपण आजच्या या अपडेटमध्ये सांगणार आहोत। ज्या भागातली आपण नावं घेत नाहीत, उदाहरणार्थ खानदेश असेल, पुणे विभाग असेल, नाशिक पट्टा असेल, कोल्हापूर, सांगली, सोलापूर पट्टा असेल, बीड, जालन्यातला देखील भाग आहे, त्या शेतकऱ्यांनी असं समजून जायचे की आपल्या भागामध्ये यांच्याकडनं कुठलाही अलर्ट मिळत नाही, निश्चिंत स्वरूपामध्ये राहायचं आहे। तर 19 तारखेचा जो पाऊस आहे तो या आता घेतलेल्या जिल्ह्यांच्या नावामध्ये येत नाही। तर जो भाग येत आहे तो नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्ध्यापर्यंत तसेच वाशिमच्याही भागाच्या काही रडारवरती हा पाऊस असेल। हिंगोली जिल्ह्यात मात्र किरकोळ आभाळ आणि हलक्या सरींची शक्यता दाट आहे। 20 मार्चला हे वातावरण याच नागपूर पट्ट्यातलं वितळताना दिसत आहे। तरी सुद्धा गरमीची लेवल आणि वारे शांत असल्यामुळे शेतकऱ्यांनी 20 तारखेला सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अलर्टवरती राहायचं आहे। 21 तारखेचं चित्र काही प्रमाणात बदलताना पाहायला मिळेल, पण नंदुरबार, शहादा परिसरामध्ये WDचं वारं येण्याची शक्यता दाट आहे। अहमदाबाद, राजकोट, इंदापूर मार्गे हे वारे महाराष्ट्रात दाखल होणार आहे। गरमीची लेवल देखील इकडे वाढतील, मात्र वाऱ्याची जोर कमी असल्यामुळे 21 तारखेला नंदुरबार तसेच धुळे, छत्रपती संभाजीनगर, जळगावातल्या शेतकऱ्यांनी थोडं अलर्टवरती राहायचं आहे। फक्त आभाळील गारपीट वगैरेची शक्यता यामध्ये व्यक्त करण्यात येत नाहीये, पण किरकोळ सरी सुद्धा ह्या कालखंडामध्ये 21 मार्चला पडण्याची शक्यता दाट आहे। 22 मार्चला हे वातावरण लगेच ताबडतोब बदलेल, पण सोलापूर, कोल्हापूर भागामध्ये ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस देखील तितक्याच प्रमाणामध्ये अधिक आहेत। 22 ते 23 तारखेदरम्यानचं वातावरण हे ढगाळ आणि कमी जास्त प्रमाणाचं राहील। पावसाची शक्यता या कालखंडामध्ये नाही आहे, पण जो खानदेश भाग आहे आणि सुरत मार्गे जे वारे येत आहेत महाराष्ट्रामध्ये, यामुळे ढगाळ वातावरण पुन्हा इथे 23 तारखेला सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत। महाराष्ट्रातलं वातावरण 24 तारखेला पुन्हा एकदा बिघडण्याचे चान्सेस आहेत। 24 आणि 25च्या कालखंडामध्ये स्थानिक वातावरण तयार होण्याचे चान्सेस सुद्धा भंडारा, गोंदिया याच भागामध्ये परत होत आहेत। मित्रांनो, 25 तारखेनंतर सुद्धा एकदा पावसाचा अलर्ट आहे।